राज्यातील लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या तब्बल 2,46,00,000 बहिणींसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। जर तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरला असेल तर तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता 21 रुपयांचा जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। बघा, बहिणींना मकर संक्रांतीनिमित्त सर्वात मोठं गिफ्ट मिळणार आहे। शासनाकडून काही महत्त्वपूर्ण असे गिफ्ट सुद्धा घोषित करण्यात आलेले आहे। त्यामुळे जर तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असं गिफ्ट तर आलेलंच आहे, परंतु या व्हिडिओमध्ये असा एक लाभ आलेला आहे की त्या लाभांतर्गत तुमची संख्या 100% गोडच होणार आहे। तर बघा, आज प्रामुख्याने राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता जमाच होणार आहे, परंतु लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा 6वा हप्ता सुद्धा जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। बघा, प्रमुख 7 बँका आहेत। या 7 बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता 6वा हप्ता आजच जमा होणार आहे, परंतु या 7 बँकांव्यतिरिक्त दुसरी बँक असेल तर त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। सर्वात महत्त्वाचा मुद्दा, संक्रांती बोनस किती मिळणार आहे, कधी मिळणार आहे आणि काय करायचं आहे त्याविषयी सुद्धा ऑफिशियल चॅनलच्या माध्यमातून माहिती आलेली आहे। सोबतच लाडक्या बहिणींना 3 गिफ्ट तर दिलेच जाणार आहेत, परंतु आपल्या चॅनलच्या माध्यमातून पैठणी साड्या सुद्धा वितरित केल्या जाणार आहेत, त्याविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेले आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। तर बघा, आजपासून तब्बल 3 दिवस लाडकी बहीण योजनेच्या 6व्या हप्त्याचे आणि 7व्या हप्त्याचे वितरण होणार आहे। सर्वांना माहिती आहे, डिसेंबर महिन्याचा 6वा हप्ता वितरित झालेला आहे, परंतु राज्यातील बहुतांश माता भगिनींना 6व्या हप्त्याचे पैसे आलेले नव्हते। त्याच अनुषंगाने या 7व्या हप्त्यामध्ये बघा, जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता आहे, तर या जानेवारी महिन्याच्या 7व्या हप्त्यामध्ये डिसेंबर महिन्याचा 6वा हप्ता सुद्धा वितरित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी महत्त्वपूर्ण असं स्टेटमेंट केलेलं आहे। एकनाथ शिंदे साहेब काय म्हणतात की सरसकट सर्व बहिणींना समान पैसे मिळालेच पाहिजेत, एका बहिणीला जास्त पैसे आणि दुसऱ्या बहिणीला कमी पैसे अशा पद्धतीने करायचं नाही। त्या अनुषंगाने सरसकट सर्व बहिणींना सरासरी सेमच पैसे दिले जाणार आहेत, परंतु बहिणींनी ही 3 कामे केलेली आहेत का चेक करा, अन्यथा तुम्हाला आज पैसे येणार नाही। ज्याप्रमाणे डीबीटी एकदाच बटन दाबते त्या पद्धतीने त्या 3 दिवसांमध्ये हे पैसे हस्तांतर होत असतात। जर तुम्ही ही 3 कामे केलेली नसतील तर लगेच चेक करायचे आहेत, अन्यथा डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर होणार नाही। त्याच्यामुळे महत्त्वपूर्ण अशी 3 कामे करणं गरजेचं आहे, अन्यथा जर तुम्ही ही 3 कामे केली नाही तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता येणार नाही आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे सुद्धा पैसे येणार नाही। त्यामुळे राज्यातील तब्बल 2,46,00,000 बहिणींसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, महत्त्वपूर्ण अशी 3 कामे आहेत। त्याच्यातलं पहिलं काम सर्व माता भगिनींनी केलेलं असेल, परंतु त्याच्यामध्ये एक ट्विस्ट आलेला आहे। बघा, तुम्ही आधार कार्ड बँक खात्याला लिंक केलेलं आहे, परंतु ते सध्याच्या स्थितीला ॲक्टिव्ह आहे का ते सुद्धा चेक करायचं आहे, कारण ज्यावेळेस आपण आधार कार्ड अपडेट करत असतो त्यावेळेस पूर्णपणे आपले आधार कार्ड बँक खात्याला जरी लिंक असले आणि आधार कार्ड अपडेट करत असताना जर ते डिॲक्टिव्ह झाले तर त्याची प्रोसेस या डीबीटीच्या माध्यमातून होत नाही। त्यामुळे आधार अपडेट करा, सोबतच बँक खात्याशी आधार कार्ड लगेच्या लगे लिंक करा आणि त्या सध्याच्या स्थितीला ॲक्टिव्ह आहे का ते सुद्धा चेक करणं गरजेचं आहे, अन्यथा तुम्ही पात्र असून सुद्धा अपात्र ठरू शकता। आणि तिसरं म्हणजे तुमच्या बँक खात्याची केवायसी केलेली असली पाहिजे, अन्यथा बँक खात्याची केवायसी केलेली नसेल। आता सर्वांना माहिती आहे बँक खात्याची केवायसी म्हणजे काय, तर आपल्या बँक
नंबरशी आपले पॅन कार्ड, आपले आधार कार्ड, आपला मोबाईल नंबर लिंक करायचा आहे. त्यानंतर आपल्या बँक खात्याची KYC सुद्धा होणार आहे. ज्या माता भगिनींना अर्धवट पैसे मिळाले असतील त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी बातमी आलेली आहे. आजचे 15 जिल्हे प्रमुख जिल्हे आहेत, तर त्याच 15 जिल्ह्यातील तब्बल 50 लाख बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तांतर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. बघा, राज्यातील तब्बल 50 लाख बहिणींचे फॉर्म अपात्र करण्यात आलेले आहे. सर्वांना माहिती आहे, बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने महत्त्वपूर्ण असं स्टेटमेंट केलेलं होतं. त्या स्टेटमेंटमध्ये त्या काय म्हटल्या होत्या की राज्यामधील बहुतांश माता भगिनींच्या घरामध्ये 4 चाकी गाडी आहे, उत्पन्नाची मर्यादा 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, अशा माता भगिनींचे अर्ज आम्ही थेट बाद करणार आहोत. त्या अनुषंगाने आजपासून छाननीची सुद्धा सुरुवात झालेली आहे. राज्यामधील तब्बल 50 लाख माता भगिनींचे फॉर्म अपात्र करण्यात आलेले आहे. त्यामुळे तुम्हाला सुद्धा मेसेज आला की नाही तुम्ही सुद्धा चेक करणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्हाला आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये 1 रुपया सुद्धा येणार नाही. त्यामुळे तुमचा फॉर्म पात्र आहे की नाही हे सुद्धा तुम्हाला कशा पद्धतीने बघायचं आहे ते सुद्धा तुम्हाला लगेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. परंतु जे गिफ्ट देण्यात येणार आहे तर ते गिफ्ट कोणकोणतं आहे, सोबतच संक्रांतीनिमित्त काय गिफ्ट आलेलं आहे ते सुद्धा आपण झटपट बघून घेऊया. तर बघा, लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता आणि 7वा हप्ता आजच जमा होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिलेला आहे. सोबतच राज्यातील तब्बल 2,46,00,000 माता भगिनींची संक्रांत सुद्धा गोडच होणार आहे. बघा, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब अगोदर यांनीच ही योजना सुरू केलेली आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादानेच लाडकी बहीण योजना सध्याच्या स्थितीला सुरू आहे. कारण मागील 10 वर्षांमध्ये नाही तर मागील 100 वर्षांमध्ये अशी योजना कोणीही काढलेली नव्हती. जरी काढली तर ती निवडणुकीपुरती काढण्यात येत होती. परंतु लाडकी बहीण योजना तब्बल 5 वर्षांसाठी याचं अनुदान सुद्धा घोषित करण्यात आलेलं आहे. याचं बजेट सुद्धा हिवाळी अधिवेशनामध्ये घेण्यात आलेलं होतं. बघा, आपल्या चॅनलवरती 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहे, सर्वांना माहिती आहे. त्याच अनुषंगाने बहिणींसाठी 13 गिफ्ट ठेवण्यात आलेले आहे. बघा, बहिणींचा सर्वात मोठा सण संक्रांत येत आहे. त्याच अनुषंगाने आपल्या चॅनलवरती 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. आपण असं पण काहीतरी करणार होतो 1 लाख सबस्क्रायबर झाल्यानंतर, परंतु असा विचार केला ज्या माता भगिनींच्या आशीर्वादाने, रेशनधारकांच्या आशीर्वादाने, गॅस ग्राहकांच्या आशीर्वादाने आपल्या चॅनलवरती 1 लाख सबस्क्रायबर झाले त्यांच्यासाठी काहीतरी चांगल्या पद्धतीचं, चांगल्या क्वालिटीचं, दर्जेदार असं गिफ्ट ठेवावं. त्याच अनुषंगाने सर्व बहिणींसाठी, सर्व रेशनधारकांसाठी, गॅस ग्राहकांसाठी, शेतकरी बांधवांसाठी आणि आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील नागरिकांसाठी आपल्या चॅनलवरती 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. त्याच अनुषंगाने महत्त्वपूर्ण असं संक्रांतीनिमित्त आपण गिफ्ट ठेवलेलं आहे. तर ते गिफ्ट 100% वितरित केलं जाणार आहे. तुमची संक्रांत सुद्धा 100% गोडच होणार आहे. परंतु बहिणींनी या 3 अटी पूर्ण करणं गरजेचं आहे. त्यानंतरच तुम्हाला या 13 गिफ्टमधील 1 गिफ्ट दिलं जाणार आहे. सरासरी आपण 13 माता भगिनींना संक्रांतीनिमित्त गोड असं गिफ्ट देणार आहोत. त्या अनुषंगाने या अटी सुद्धा पूर्ण करणं गरजेचं आहे. तुम्हाला सुद्धा काय काय अटी आहेत त्या सुद्धा लगेच सांगणार आहे. परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लगेच लाईक करून ठेवा. तर बघा, अटी शर्ती बघून घेऊयात. परंतु आज लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता, 6वा हप्ता तब्बल राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये विस्तांतर होणार आहे. बघा, सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, राज्यातील तब्बल 2 विभागांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता विस्तांतर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. परंतु फक्त जानेवारी महिन्याचा 7वा हप्ताच विस्तांतर केला जाणार नाही, तर याच्यामध्ये डिसेंबर महिन्याचा 6वा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता सुद्धा समाविष्ट करण्यात आलेला आहे. सोबतच प्रामुख्याने 7 गव्हर्नमेंट मान्यता असलेल्या बँका सुद्धा समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. जर तुमचं या 7 बँकेपैकी खातं असेल तर तुम्हाला सुद्धा आजच पैसे विस्तांतर केले जाणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती आलेली आहे. बघा, परंतु सरकारकडून बहिणींसाठी 3 गिफ्ट सुद्धा आलेले आहेत. त्याचा लाभ सुद्धा कशा पद्धतीने घ्यायचा आहे ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो. बघा, सरकारकडून 3 गिफ्ट आहेत आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून तब्बल 13 गिफ्टांचा महामेळावा, महाबक्षीस आपण देणार आहोत. त्यामुळे बहिणींनी या अटी शर्ती पूर्ण करणं गरजेचं आहे.
आहे, अन्यथा तुम्हाला पैसे येणार नाही आणि या गिफ्टांचा लाभ सुद्धा घेता येणार नाही. तर बघा, सरकारकडून जे पहिलं गिफ्ट आहे ते गिफ्ट अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तुम्हाला लखपती बनवणारं गिफ्ट आहे. तर ते गिफ्ट म्हणजे तुम्हाला सरासरी 20 लाख घरे मंजूर झालेले आहे. तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरला असेल तर तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ थेट दिला जाणार आहे. त्यामुळे ज्या माता भगिनींचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला आहे, ज्या माता भगिनींचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे आणि त्यांना आधार कार्डच्या आधारावर ते लाडकी बहीण योजनेच्या फक्त 2 हप्त्यांचा जरी विस्तांतर झालेला असेल तरी पण तुम्हाला या 20 लाख घरांपैकी एक घरासाठी तब्बल 1,20,000 इतका निधी दिला जाणार आहे. सोबतच तुम्हाला 15,000 रुपये सुद्धा शासनाकडून दिलेच जाणार आहेत आणि 20,000 रुपये सुद्धा दिले जाणार आहेत. परंतु यांचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे, अगदी सोपी पद्धत सांगणार आहे. तुम्हाला यूट्यूबवरती असेल, फेसबुकवरती असेल किंवा कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती कोणीही सांगितलं नसेल, एवढी सोपी पद्धत सांगणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला या गोष्टींचा लाभ, या 3 गिफ्टांचा लाभ 100% मिळणारच आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. बघा, राज्यातील तब्बल 2,46,00,000 माता भगिनींसाठी तब्बल 20 लाख घरे मंजूर करण्यात आलेले आहेत. केंद्राकडून थेट राज्यातील तब्बल 2,46,00,000 बहिणींसाठी 20 लाख घरे मंजूर करण्यात आलेले आहेत. त्यातील प्रत्येक बहिणीला घर बांधणीसाठी 1,20,000 इतका निधी दिला जाणार आहे. परंतु त्या लाडक्या बहिणीकडे जर घरासाठी जागा नसेल तर जागेसाठी सुद्धा 1 लाख रुपये इतका निधी दिला जाणार आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा कशा पद्धतीने घरकुल योजनेचा अर्ज करायचा आहे त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अगोदरच आलेला आहे, तो सुद्धा तुम्ही लगेच बघायचा आहे. सोबतच दुसरं गिफ्ट सुद्धा तेवढंच मोलाचं आहे, तेवढंच तोलाचं आहे. बघा, दुसऱ्या गिफ्टामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात. बघा, राज्यातील लाडकी बहीण योजनेमध्ये ज्यांचे फॉर्म पात्र ठरलेले आहेत अशा माता भगिनींसाठी थेट केंद्राकडून शिलाई मशीन योजनेसाठी तब्बल 15,000 रुपये रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे. बघा, थेट अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. बघा, सर्वात महत्त्वपूर्ण आणि आताच सर्वात मोठं गिफ्ट शिलाई मशीनचं देण्यात येणार आहे. सोबतच तिसरं गिफ्ट, तिसरा लाभ सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. बघा, या तिसऱ्या लाभामध्ये काय दिलं जाणार आहे ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो. बघा, तुम्हाला थेट पंचायत समितीकडून मोफत पिठाची गिरणी तुमच्या जिल्ह्यानुसार देण्यात येणार आहे. मोफत पिठाची गिरणी या योजनेचे अर्ज सुद्धा लवकरच सुरू करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे. तुम्हाला मोफत पिठाची गिरण खरेदी करण्यासाठी तब्बल 20,000 इतका निधी तुमच्या खात्यामध्ये जमा केला जातो. तर या 20,000 रुपयाच्या निधीमधून तुम्ही सुद्धा मोफत पिठाची गिरणी खरेदी करू शकता. बघा, सरकारने 3 गिफ्ट ठेवलेले आहेत. जर तुम्हाला या 3 गिफ्टपैकी कोणत्या तरी गिफ्टाचा, कोणत्या तरी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर कमेंटद्वारे लगेच सांगायचं आहे. तुम्हाला कशा पद्धतीने या योजनांचा लाभ घ्यायचा आहे ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगणार आहे. तर बघा, सरकारच्या आपण 3 गिफ्ट बघितले, परंतु आपल्या चॅनलच्या माध्यमातून तब्बल 13 गिफ्ट दिले जाणार आहेत. तर ते 13 गिफ्ट कशा पद्धतीने दिले जाणार आहे ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो. बघा, आपल्या चॅनलच्या माध्यमातून तब्बल 13 गिफ्ट दिले जाणार आहेत, परंतु त्या अगोदर त्याच्या अटी शर्ती लक्षात घ्या. त्यानंतरच तुमची संग्रह सुद्धा 100% गोडच होणार आहे. त्यामुळे राज्यातील तब्बल 2,46,00,000 माता भगिनींनी या अटींकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे. तर बघा, सर्वात महत्त्वपूर्ण अशा 3 अटी घालण्यात आलेल्या आहेत. जर तुम्ही या 3 अटी पूर्ण केल्या तर तुम्हाला या 13 गिफ्टांपैकी एक गिफ्ट दिलं जाणार आहे. बघा, सर्वात प्रथम एकच काम करायचं आहे, ते म्हणजे आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. सोबतच व्हिडिओ पाहता पाहता व्हिडिओला सुद्धा लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. बघा, या 3च अटी आहेत. जर तुम्ही 3 अटी अत्यंत काटेकोर पद्धतीने पूर्ण केल्या तरच तुम्हाला या 13 गिफ्टपैकी एका गिफ्टचं वितरण तुमच्या ॲड्रेसवरती, तुमच्या पत्त्यावरती पोस्टाने पाठवण्यात येणार आहे. परंतु हे गिफ्ट काय आहे ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो. बघा, सध्याच्या स्थितीला आपण 10 पैठणी साड्या ठेवलेल्या आहेत. जर तुम्ही या 3 अटी पूर्ण केल्या तुम्हाला सुद्धा संक्रांतीच्या 1 दिवस अगोदर या 10 साड्यांपैकी एक साडी 100% देणार आहोत. पोस्टाने तुमच्या ॲड्रेसवरती सुद्धा पाठवणार आहोत.
बघा 10 पैठणी साड्या आहेत. आपल्या चॅनलवरती तब्बल 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. त्याच अनुषंगाने लाडक्या बहिणींसाठी, रेशन धारकांसाठी, आधार कार्ड धारक असतील, गॅस ग्राहक असतील, सरसकट सर्व नागरिकांसाठी या 10 पैठणी साड्यांची जी स्पर्धा आहे तर त्या स्पर्धेमध्ये तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता आणि तुम्ही सुद्धा साडीचे विनर बनू शकता. तर बघा 10 पैठणी साड्या आहेत आणि आपण 3 शिलाई मशीन सुद्धा ठेवण्यात आलेले आहे. कारण राज्यातील भरपूर माता भगिनींनी कमेंटद्वारे कळवलं होतं की साड्या ठेवा परंतु शिलाई मशीन सुद्धा ठेवलीच पाहिजे. बघा त्या अनुषंगाने 3 शिलाई मशीन सुद्धा ठेवलेले आहेत आणि या 3 शिलाई मशीन साठी सुद्धा त्याच अटी आणि त्या शर्ती आपण ठेवलेल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ 1 मिनिट सुद्धा चुकला नाही पाहिजे. जर व्हिडिओ लावला तर तो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलाच पाहिजे. त्या व्हिडिओला लाईक असलं पाहिजे आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब असलं पाहिजे. तर बघा या ताईंनी तब्बल 3 दिवस आपले व्हिडिओ काटेकोर पद्धतीने पाहिलेले आहेत. बघा या ताईंचं नाव सुद्धा या ठिकाणी दिसत आहे. तर या ताईंनी कमेंट सुद्धा चांगली केलेली होती की दादा तुमचा चॅनल बंद पडो, मला का पैसे आले नाहीत. बघा ताई तुमच्या मनामध्ये अशी शंका येणं गरजेचं आहे. तुम्हाला का पैसे आले नाही त्याची 2 कारणे असतील. एक तर तुमचं आधार कार्ड बँक खात्याला लिंक केलेलं नसेल, परंतु तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की आम्ही आधार कार्ड लिंक केलेलं आहे तरी पण आम्हाला का पैसे आले नाहीत. एक गोष्ट लक्षात घ्या, बघा तुमचा सर्व डाटा सरकारकडे आहे. जरी तुम्हाला पैसे आले नसतील तर तुम्हाला एक ऑप्शन सांगतो, तुम्हाला गव्हर्नमेंटचा हेल्पलाईन नंबर आहे त्या नंबरवरती तुम्ही मेसेज करू शकता किंवा 7व्या हप्त्यामध्ये तुम्हाला सरसकट सर्व मागचे पैसे येणार आहे. परंतु तुमचं नाव आमच्या चॅनलच्या माध्यमातून जे 13 गिफ्ट ठेवण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये सर्वात प्रथम तुमचं नाव आलेलं आहे. तुमचं सुद्धा अभिनंदन आहे. तर बघा या ताईंचं नाव सर्वात प्रथम आलेलं आहे. या ताईंनी 1 मिनिट सुद्धा वायाला घातलेला नाही. सोबतच चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे, सोबतच आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलेला आहे. त्यामुळे या ताईंची साडी फिक्स झालेली आहे. यांना साडी पाहिजे असेल किंवा शिलाई मशीन पाहिजे असेल त्यांनी कमेंटद्वारे सुद्धा कळवायचं आहे आणि तुमचा ॲड्रेस सुद्धा कमेंटद्वारे लगेच सांगायचा आहे. तुम्हाला पोस्टाने 14 जानेवारी पर्यंत साडी किंवा ही शिलाई मशीन 100% पोच केली जाणार आहे. परंतु अजून 12 गिफ्ट राहिलेले आहेत. तर त्या 12 गिफ्टांसाठी सर्वात प्रथम कोण येत आहे ते सुद्धा आपल्याला लगेच बघायचं आहे. परंतु राज्यामधील 36 जिल्ह्यांपैकी तब्बल 15 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता 7वा हप्ता आजच विस्तार करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. तर हे 15 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात. बघा सर्वात प्रथम पुणे जिल्हा आहे. तर या पुणे जिल्ह्यांमध्ये पिंपरी चिंचवड असेल किंवा पुणे असेल या ठिकाणी सुद्धा हे पैसे विस्तार होणार आहे. सोबतच अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर मध्ये सुद्धा आजच पैसे विस्तार होणार आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये सुद्धा आजच विस्तार करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. सोबतच नाशिक आहे, धुळे आहे, नंदुरबार आहे. अशा पद्धतीने या 5 जिल्ह्यांमध्ये 7वा हप्ता 6वा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे सुद्धा आजच विस्तार करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत. सोबतच बुलढाणा आहे, अमरावती आहे, वाशिम आहे, यवतमाळ आहे आणि वर्धा आहे. अशा पद्धतीने टोटल 10 जिल्ह्यांमध्ये हा हप्ता विस्तार होणार आहे. भंडारा आहे, गडचिरोली आहे, गोंदिया आहे, चंद्रपूर आहे आणि नागपूर सुद्धा समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्यामुळे राज्यातील तब्बल 15 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता 7वा हप्ता आजच जमा होणार आहे आणि तुम्ही त्या 12 गिफ्टांवरती कब्जा मिळवण्यासाठी लवकरात लवकर हा व्हिडिओ पूर्ण पहा. मागील सरासरी 5 व्हिडिओ तरी तुम्ही पूर्ण पाहिलेले असावेत तरच तुम्हाला या गिफ्टांचा लाभ 100% दिलाच जाणार आहे. आता मी जी कमेंट सांगितली होती त्या कमेंटच्या द्वारे ज्या माता भगिनी असेल, ज्या ताईंनी ती कमेंट केलेली असेल त्यांनी आपला ॲड्रेस, फक्त नाव आणि ॲड्रेस द्यायचा आहे. त्यांच्या ॲड्रेसवरती ती साडी सुद्धा पाठवण्यात येणार आहे. त्यांना फिक्स हे गिफ्ट देण्यात येणार आहे. कारण अजून ते 3 दिवस 100% हा व्हिडिओ पूर्ण पाहणार आहेत. आम्हाला सुद्धा ती खात्री आहे कारण त्यांनी व्हिडिओमध्ये 1 मिनिट सुद्धा वायाला घालवण्यात आलेला नाही. सोबतच सोलापूर आहे, बीड आहे, जालना आहे, हिंगोली आहे. अशा पद्धतीने भरपूर जिल्हे आहेत. तर या जिल्ह्यांमध्ये पैसे येणार नाहीत. परंतु आज 15 जिल्हे आहेत तर त्या 15 जिल्ह्यांमध्ये हे पैसे विस्तार होणार आहेत. परंतु या 15 जिल्ह्यांव्यतिरिक्त जेवढे पण जिल्हे शिल्लक राहिलेले आहेत त्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा 2 दिवसांमध्ये पैसे विस्तार करण्याचे आदेश सुद्धा देण्यात येणार आहे. परंतु गव्हर्नमेंट मान्यता असलेल्या बँका, पोस्ट बँक आहे, SBI बँक आहे, इतर ज्या बँका आहेत त्या बँकांमध्ये आजच पैसे येणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्कीच शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओ
व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.